आपल्या देशात क्रिकेटला देव म्हटलं जाते आणि बाकी गेम तेवढं जसं पाहिजे असं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आज क्रिकेटच्या व्यतिरिक्तही अनेक गेम आहेत ज्याच्यामध्ये नॅशनल इंटरनॅशनल लेवलला आपल्या मुलांनी मेडल मिळवलेलं आहे. क्रिकेट व्यतिरिक्त बघा तुम्ही एवढे जण आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो की एवढे 7 ते 8 मेडल सावनेर सारख्या छोट्याशा शहरामध्ये मिळवलेलं आहे. या मुलांनी खरंच अतिशय कमी वयामध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. आणि आता आपण प्रत्येकाचे इंटरव्ह्यू घेऊया, बघूया की देशासाठी लढलेल्या मुलांचा किती अभिमान आहे देशांना. आता प्रत्येकाला आपण विचारूया, प्रत्येकाची आपण गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग याच्यासाठी म्हटलं का आज खऱ्या अर्थाने इथं सवेरा झालेला आहे, कारण आपल्या सावनेरमध्ये बऱ्याच जणांनी, किती जणांनी, 8 लोकांनी मेडल मिळवलेले आहे. आणि त्याच्यात गोल्ड मेडल 1, 2 सिल्वर आणि 4 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ असे एकूण 8 मेडल आपल्या सावनेरमध्ये फक्त राष्ट्रीय म्हणजे काय राज्य स्तरावर नाही तर इंटरनॅशनल लेवलला जे मेडल आहे सर्व आपल्याला मिळालेले आहेत. तर आता आपण सर्वात अगोदर सरांना विचारूया की सरांनी याची सुरुवात कधीपासून केली आणि हा टायकांडो नेमका गेम आहे काय. नमस्कार सर, मी नरेंद्र सूर्यवंशी. आणि खरं तर तुमचं म्हणजे काय म्हणतात की आपल्या याच्यात कौतुक केलं पाहिजे की एवढे सारे एवढ्या म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे सावनेर सारख्या ठिकाणावर तुम्ही 8 मेडल मिळवून दिले. कधी सुरुवात केली आपल्या अकॅडमीची? अकॅडमीची सुरुवात केली आपण 1995 पासून. तर आतापर्यंत जो फोर्समध्ये म्हणा किंवा आपल्या तायक्वांडोच्या याच्यामध्ये फारच मुलं लागलेली आहे. नॅशनल खेळलेले आहे, स्टेट खेळलेले आहे. आणि यांच्याकरता सर्व मेहनत आम्ही अकॅडमीतर्फे सर्व मुलं घेतात. अच्छा, 1995 पासून जवळपास आता 30 वर्ष झाले. आणि 30 वर्षामध्ये याच्या अगोदर इंटरनॅशनल लेवलचे काही मेडल मिळालेले आहेत? त्याच्या अगोदर बेंगलोरला मिळाले आहे, चेन्नईला, दिल्लीमध्ये अजून इंटरनॅशनल लेवलचे किती मिळालेले आहेत? 5 मेडल. तुर्कमेनिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश होते. अच्छा, आपल्याला आजपर्यंत किती मिळालेले आहेत सावनेरमध्ये? तिसरी नॅशनल आहे, इंटरनॅशनल मेडल एकूण किती मिळालेले आहे याच्या अगोदर? पूर्ण 22 मेडल मिळालेले आहेत. ओके, तर 22 मेडल मिळालेले आहेत. आता आपण ज्यांना मेडल मिळालेले आहेत त्यांना विचारूया की त्यांची किती वर्षाची प्रॅक्टिस आहे आणि त्यांना जिथं ऑलिम्पिक, आता हा जो गेम झालाय हा ऑलिम्पिक मध्ये आहे का? नाही, हे फेडरेशनचे मॅचेस होते. नाही, हा टायकांडो गेम ऑलिम्पिक मध्ये आहे का? हा ऑलिम्पिक मध्ये आहे. अच्छा, ऑलिम्पिक लेवलचा हा गेम आहे. आणि आजपर्यंत मला तरी वाटतं की टायकांडो मध्ये आपल्या भारताला कुठलंही मेडल मिळालेलं नाही.